निधीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या श्रीमती जानकीबाई मंगल कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उद्घाटनावेळी मोठ्या प्रमाणात वाद झाला होता। यावेळी ऐरोली मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक यांच्या गाडीच्या काचा शिवसेना कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आल्या होत्या। फीत कापण्याकरता सर्वजण बरोबर आहे, त्याच्यानंतर वरती कार्यक्रमाला जातो आणि कार्यक्रमाच्या नंतर खाली येतो आणि त्यावेळेस अशा प्रकारचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो आणि करताना त्यांच्याकडे शस्त्र आहेत। म्हणजे हा कुठेतरी खूप नियोजन करून ठरवलेला त्या ठिकाणी विषय होता। कार्यक्रमाच्या वेळेस ज्यावेळेस म्हणजे दिवा पेटवण्याची वेळ होती त्यावेळेस खूप इन्स्टिगेट केलं गेलं की आमच्याकडून त्या ठिकाणी काहीतरी बोललं जावं, परंतु सर्वच कार्यकर्ते मग महिला असतील किंवा सर्व लोकप्रतिनिधी हे शांततेची भूमिका घेत होते आणि शेवटी त्यांना जे मनामध्ये होतं त्या माध्यमातून हल्ला घडवायचा आणि त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करायचा हा त्यांचा हेतू त्या ठिकाणी स्पष्ट होता। या संदर्भात आमदार संदीप नाईक यांनी रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेत शिवसेना नगरसेवक MK मडवी, नगरसेवक करण मडवी व त्यांच्या इतर साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली होती। या गुन्हे संदर्भात रबाळे पोलीस ठाण्याने नगरसेवक MK मडवी व नगरसेवक करण मडवी यांच्यासह अन्य साथीदारांना अटक केली असून त्यांच्यावर कलम 307, 353, 341, 427, 323, 504, 506, 143, 147, 148, 149, 135 अन्वये कारवाई करण्यात आली असून त्यांना नुकतेच कोर्टात आज हजर करण्यात आले आहे। या संदर्भात पुढील तपास रबाळे पोलीस करत आहेत।